मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपण बघतोय की मोठ्या संख्येने प्रचार होताना दिसतोय आपल्यासोबत ज्या उमेदवारी करत आहेत उमेदवार आपल्यासोबत आहेत. दादा, आपण जनतेमध्ये जात आहेत, काय नक्की जनतेच्या काय समस्या आहे आणि आपण काय आश्वासन देत आहेत, काय काय सांगाल तुम्ही? नाही, मी तर जनतेमध्ये फिरतो आहे. गेल्या 8 वर्षापासून मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक झाली नाही. 5 वर्षे गेले, 3 वर्षे करोनाचे गेले. प्रचंड जनतेमध्ये रोष आहे. जनतेचं काम झालं नाही आहे. विकास अजिबात झाला नाही. रस्ता नाही, गटर नाही, रस्ता लाईट नाही, पाणी नाही, झाडू नाही, कुठलीही समस्या नगरसेवक सोडू शकले नाही. प्रचंड नाराजगी जनतेमध्ये उफाळलेली आहे. त्यामुळे नवीन उमेदवारांना जे उमेदवार होते त्यांना ज्यांनी काम केलं त्या उमेदवारांना संधी देण्याचं जनतेने आश्वासन दिलेलं आहे. दादा, आपल्याकडे बघितलं तर शौचालयाचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, मोकाट जनावरांचा प्रश्न आहे. जनतेने संधी दिली तर तुम्ही काय त्याचं सोनं कराल का? नाही, यापूर्वी मागच्या टर्म मध्ये मी नगरसेवक होतो, तर त्या काळामध्ये संपूर्ण प्रभागामध्ये रस्त्यांचं काम केलं. मी शौचालयाचं काम केलं. हिम्मतनगरमध्ये शौचालय केले, पंचशील नगरमध्ये शौचालय केले, साने गुरुजी नगरमध्ये केले, भायगावमध्ये केले. माझा जो प्रभाग होता त्या परिसरामध्ये मी शौचालयाचं काम, रस्त्याचं काम, लाईटचं काम केलं. परंतु आता लोकसंख्या जास्त वाढली, लोकांना समस्या अजून भेडसावत आहे. त्यांना शौचालयाची गरज आहे. आधुनिक पद्धतीने मी या प्रभागामध्ये शौचालय निर्माण करेल, पे आणि पेडचे शौचालय निर्माण करेल. तिथे घाण दुर्गंधी होऊ देणार नाही, साफसफाई राहील आणि लोकांचे जे काही प्रश्न आहे, मूलभूत प्रश्न, त्या प्रश्नांना 100% मी वाचा पडेल आणि त्यांना न्याय देईल. मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आहे. नाही, मोकाट जनावर तर पूर्ण परिसरामध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट जास्त झालेला आहे. लहान बालकांना चावा घेतात, चांगल्या माणसांना चावा घेतात, रस्त्याने फिरणं मुश्किल करून दिलेलं आहे. या सगळ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त, त्याच्यासाठी स्वतंत्र त्यांची पाळीव प्राण्यांची जागा कुठे आहे ती निश्चित करून त्या मोकाट जनावर एकही रस्त्यावर फिरणार नाही, त्याच्यासाठी मी मोठी व्यवस्था करणार आहे. नक्कीच उमेदवार जनतेमध्ये जात आहेत आणि जनतेचे प्रश्न जाणून घेत आहेत आणि त्यांना विश्वास आहे की यावेळी जनता त्यांना संधी देणार आणि या संधीचं सोनं नक्कीच करणार आहेत. अजून आपल्यासोबत काही युवा कार्यकर्ते, आपण त्यांनाही विचारू. काय सांगाल दादा? काकांते, पहिल्यापासून एक सांगतो, विकास कामं भरपूर केलेले आहेत. सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. रस्त्यांपासून तर स्ट्रीट लाईट पासून तर सगळ्या पाणीपासून तर सगळ्या गोष्टी काकांनी केलेल्या आहे. भारत भाऊंनी, त्यांची मुलगी उभी आहे. परत विकास जर तुम्हाला बघायचा असेल तर भारत भाऊंना भरभरून, म्हणजे भारत भाऊंच्या मुलीला भरभरून मतदान द्या. या गोष्टी मी तुम्हाला आज सांगू इच्छितो. परने जनता जनार्दन सगळ्यांना सांगू इच्छितो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा